नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज बनवूया आपण अंड्याची एक वेगळ्या प्रकारची भाजी। तर मी इथे सर्वप्रथम गंज घेतलेला आहे आणि त्यामध्ये 4 अंडे घेतलेले आहे आणि थोडं पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता हे अंडे मी चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहे। तर हे अंडे आता मी 10 मिनिट चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहे। तर इथे अंडे चांगल्या प्रकारे उकळून मी इथे सोलून सुद्धा घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी या अंड्याचे किमा बनवून घेणार आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व अंड्याचे किमा करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले पूर्णपणे अंड्याचा किमा बनवून झालेला आहे। तर चला आता आपण आपली भाजी बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता कढईमध्ये मी 2 बोटं तेल टाकून घेणार आहे। तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे आणि आता यामध्ये मी 1 चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे आणि लगेच बारीक कांदा सुद्धा टाकून घेणार आहे। आणि हा कांदा मी चांगल्या प्रकारे तेलामध्ये मिक्स सुद्धा करून घेत आहे। तर इथे कांदा चांगल्या प्रकारे शिजून गेलेला आहे आणि आता यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे। आलं लसूण पेस्ट सुद्धा मी कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेत आहे। तर आता यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे, 1 चम्मच धनेपूड, 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मसाला आणि आता हे चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे। आणि आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेणार आहे। मीठ सुद्धा मी चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला, बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। मसाला शिजण्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेणार आहे। मसाला मी 2 मिनिट झाकून चांगल्या प्रकारे शिजून घेणार आहे। तर इथे आपल्या मसाल्याला 2 मिनिट झालेले आहे आणि आता यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे। कस्तुरी मेथी सुद्धा मी मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। आणि आता याला 5 मिनिट चांगल्या प्रकारे कढईपर्यंत झाकून देणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे कळ आलेला आहे आणि आता किमा केलेले अंडे आता मी यामध्ये टाकून घेणार आहे। तर किमा केलेले अंडे मी इथे पूर्णपणे कढामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता यामध्ये मी चांगल्या प्रकारे फिरवत सुद्धा आहे। आणि आता हे किमा केलेले अंडे मी आता ग्रेव्हीमध्ये 2 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा देणार आहे। तर 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला व्यवस्थितपणे असा कड आलेला आहे आणि आता ही आपली भाजी तयार सुद्धा झालेली आहे। तर आता मी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि हे कोथिंबीर आपल्या भाजीमध्ये खूप छान प्रकारे मिक्स सुद्धा करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपली ही अंडा किमा ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते ही चपाती सोबत खायला। विदर्भाचा खादाड या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।